मित्रांनो, मी स्वतः महावितरणचा ज्युनियर इंजिनिअरचा झालेला पेपर, त्यानंतर ट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन आणि या ठिकाणी टेक्निशियन 2 हे सर्व पेपर मी स्वतः दिले आणि त्या सर्व पेपरमध्ये जशा पद्धतीनं जशीच्या तसे नेहमीचे प्रश्न आले होते त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण ही सिरीज डिझाईन केली आहे आणि या सिरीजमध्ये त्याच पद्धतीचे क्वेश्चन आपण घेऊन आलो आहे आणि यामध्ये जे क्वेश्चन आपण घेतले ते वन लाइनर क्वेश्चन असणार आहे आणि ते क्वेश्चन जास्तीत जास्त पेपरला डिझाईन होण्याची सुद्धा मित्रांनो चान्सेस आहे। त्यामुळे तुम्ही मन लावून परिपूर्ण ही सिरीज या ठिकाणी बघायची आहे, वही आणि पेन जवळ घेऊन बसायचं आहे आणि ज्या ठिकाणी मी सांगतोय की यावरती अशा पद्धतीने फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, इथे अशी कन्सेप्ट पेपरला येऊ शकते, ती कन्सेप्ट तुम्हाला काय करायचे नोट डाऊन करून ठेवायची आहे। ओके, तर मित्रांनो चला आपण एका प्रश्नाला आपल्या या ठिकाणी सुरू करूया। या पहिले आपण एक सेशन घेतला आहे, त्यामध्ये आपण मिक्स क्वेश्चन घेतले होते। ओके, आणि मुलांच्या या ठिकाणी रिक्वायरमेंटनुसार त्यांनी म्हटलं होतं की सर टॉपिक वाईज क्वेश्चन घ्या, त्यामुळे आता आपण आजचा पहिला टॉपिक या ठिकाणी घेतोय बेसिक इलेक्ट्रिकल्स। ओके, तर पहिल्या प्रश्नापासून आपण सुरू करूया। या ठिकाणी बघा व्हॉट इज द युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी। या ठिकाणी आपलं कन्फ्युजन काय होतं माहिती का, जसं काय इलेक्ट्रिसिटी हे नाव बघतो आपण तसं ॲम्पियर घाई गडबडीत आपण मारून टाकतो। आता तुम्हाला वाटत असेल नाही, पण पेपरचं बर्डन एवढं जास्त असतं मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला स्वतः आपलं नावसुद्धा लक्षात येत नाही, बरोबर आहे का नाही। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण डीप ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे। ओके, तर या ठिकाणी जी क्वांटिटी असते इलेक्ट्रिसिटीची क्वांटिटी ही ज्या युनिटमध्ये मोजली जाते मित्रांनो, त्या युनिटला आपण म्हणतो कुलम। काय म्हणतो? कुलम। मग या ठिकाणी ॲम्पियर आपलं बरोबर असणार आहे की नाही आहे, या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे कुलम। मग कुलम आपलं कुठं दिसते तुम्हाला? ऑप्शन नंबर 1लाच या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा। चला आता पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला एक युनिट विचारलाय बघा। तुम्हाला महावितरणचा जो पेपर होणार आहे त्यामध्ये 1 ते 2 युनिट, 1 ते 2 रेसिप्रोकल आणि या ठिकाणी फुल फॉर्म, हे 3 क्वेश्चन तुमचे फिक्स राहणार आहे। काय फिक्स? मी तुम्हाला बोलतोय, माझे शब्द रेकॉर्ड करून ठेवा, 100% पेपर झाल्यानंतर ते ऐका, तुम्हाला माझं 100% ध्यान येईल। ओके, तर बघा तुम्हाला युनिट विचारला हीटचं युनिट असतं बघा कॅलरी। तर कॅलरी कुठं दिसतंय का? दिसत नाही, मग तुम्ही गडबडून जाता। पण कॅलरीला किलो लागो का मेगा लागो काही लागो, ते युनिट कॅलरी असतं, पण ती संख्या जी आहे ती त्या ठिकाणी वाढते आणि संख्या वाढते, त्यामुळे तिथे किलो किंवा मेगा हे आपण त्या ठिकाणी काय करत असतो? लावत असतो। म्हणजे किलो कॅलरी असो का मेगा कॅलरी असो का नुसतं कॅलरी असो, ते सगळे काही आहे हीटचे युनिट आपले त्या ठिकाणी राहणार आहे। मग नंबर 2ला आपल्याला किलो कॅलरी हे ऑप्शन या ठिकाणी बघायला भेटतं बघा। त्यानंतर बघा त्याच्या समोरचा प्रश्न आपण बघूया, व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ द जूल्स लॉ। जूल्स लॉचं एक्सप्रेशन म्हणजे जूल आपण याच्या अक्षराने दर्शवतो, त्याचं या ठिकाणी आपल्याला युनिट विचारलं आहे। तर याचं युनिट काय असतं ते आपल्याला सगळं चांगल्या पद्धतीने माहिती आहे। या ठिकाणी करंट जो असतो त्याचा स्क्वेअर असतो मित्रांनो I², त्यानंतर रेजिस्टन्स आणि टाईम या सगळ्यांचा गुणाकार आपण त्या ठिकाणी करत असतो। तर हे जे सूत्र आहे ते आपल्या जूल लॉचं, कशाचं? जूल लॉचं। या ठिकाणी काय होते? हीट निर्माण होते। काय होते? हीट निर्माण होते, तीच आपण त्या H अक्षराने त्या ठिकाणी दर्शवत असतो। मग तुम्हाला ऑप्शन काय करायचं आहे? कट करत जायचं, एक ऑप्शन कट करत जायचं आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। ओके, पहिलं ऑप्शन तुम्हाला दिसतंय का? नाही, मला तर दिसत नाही आहे। ओके, त्यानंतर दुसरं IR² या ठिकाणी हे पण नाही आणि तिसरं ऑप्शन बघा I² RT, म्हणजे हे प्रश्नाचं उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर राहणार आहे। ओके, हा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न काय सांगतो बघा, समांतर सर्किटचा समतुल्य प्रतिकार हा सर्वात लहान सिंगल रेजिस्टन्सपेक्षा काय असतो? म्हणजे बघा एक पॅरलल सर्किट आहे, अशा पद्धतीचं एक पॅरलल सर्किट आहे, पॅरललच दिलेलं आहे ना आपलं, हो पॅरलल सर्किट आहे। तर याचा जो टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो असतो मित्रांनो तो किती असतो ते या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे बघा। एक्झाम्पल याचा 2 या ठिकाणी जर रेजिस्टन्स असला आणि याचा 3 असला, तर या ठिकाणी सगळ्यात कमी रेजिस्टन्स कोणता आहे आपला? हा रेजिस्टन्स आहे। तर कधी लक्षात ठेवा, पॅरललमध्ये जो टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असतो तो कमीत कमी रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूपेक्षाही कमी असतो। काय? कमीत कमीच्या व्हॅल्यूपेक्षाही कमी। मग या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल समांतर सर्किटचा समतुल्य प्रतिकार हा सर्वात लहान सिंगल रेजिस्टन्सपेक्षा टिंब असतो। काय असतो? कमी असतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल लहान। काय लहान म्हणजेच काय?
ब उत्तर म्हणजे स्मॉल या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. काय स्मॉल. अशा पद्धतीने फिरून प्रश्न आपल्याला पेपरला विचारल्या जातात. जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर आपल्याला त्या क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापासून कोणीही या ठिकाणी हे करू शकत नाही, आपला हात धरू शकणार नाही. ओके, बघा चला पुढचा प्रश्न आपला 21 क्वेश्चन आपण या ठिकाणी या PDF मध्ये घेतलेले. ओके बघा, द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल करंट. आता इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट विचारलं आहे. या ठिकाणी तुम्हाला नंबर 1ला सुद्धा करंट जे आहे त्याचं हे युनिट जे आहे ते दिसल, नंबर 2ला पण दिसल. या ठिकाणी होता या 2 क्वेश्चन म्हणजे या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. कुलम पर सेकंड हे सुद्धा आपलं युनिट आहे आणि ॲम्पियर हे सुद्धा युनिट आहे, पण त्यांनी विचारलं आहे मित्रांनो आपल्याला SI युनिट. तर करंटचं आपलं जे SI युनिट असतं ते असतं मित्रांनो ॲम्पियर. काय असतं? ॲम्पियर. पण ते आपल्याला माहीत नसतं, कारण आपला जो अभ्यास असतो तो वरच्या लेवलले आपण केलेला असतो, म्हणजे वरचं खालचं तसंच ठेवायचं आहे आणि बिल्डिंगवरती बांधत चालायचे. मग ती बिल्डिंग काय टिकणार आहे का? अजिबात नाही. ती बिल्डिंग 100% ढासाळणार म्हणजे ढासाळणार. ओके, त्यामुळे त्याचा पाया पक्का करा. SI युनिट काय आहे, CGS युनिट काय आहे, MKS वगैरे बाकीची युनिट काय आहे याचा अर्थ बघा. ओके, आणि याच्यानुसार अभ्यास करा. मग कधी SI युनिट जे असतं मित्रांनो करंटचं ते असतं ॲम्पियर. हे तुम्हाला या प्रश्नामधून चांगल्या पद्धतीने कळालं असेल. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. किर्चॉफ सेकंड लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ. बघा, कन्झर्वेशन ऑफ चार्ज आणि कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे 2 पॅरामीटर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. मग फर्स्ट लॉ झाला कशाचा? किर्चॉफचा. आणि सेकंड लॉ, जो फर्स्ट लॉ आहे मित्रांनो कशाचा? किर्चॉफचा, तो कन्झर्वेशन ऑफ चार्जवरती डिझाईन असतो. काय? कशावर? कन्झर्वेशन ऑफ चार्जवरती डिझाईन असतो. ओके, म्हणजे त्यावरती तो बेस असतो. आणि जो दुसरा लॉ आहे तो आपला डिझाईन असतो एनर्जीच्या बेसवरती. ओके, म्हणजे किर्चॉफ फर्स्ट लॉ हा चार्जवरती बेस असतो आणि किर्चॉफ सेकंड लॉ हा एनर्जीवरती बेस असतो. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. तर या ठिकाणी तुम्हाला सेकंड विचारलं आहे म्हणून आपलं एनर्जी हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो. ओके, तर चला अशाच पद्धतीने पुढचा प्रश्नसुद्धा आपण बघूया. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपला काय सांगतोय? विच रजिस्टर विल बी फिजिकली लार्ज इन साईज. बघा, रेजिस्टन्स कधी मोठा असतो आणि कधी छोटा असतो हे आपल्याला त्याच्या सूत्रावरून बघायचं आहे. मग R काय असतं? रो म्हणजे काय? आपली रजिस्टिव्हिटी, जिचं काही युनिट काय असतं मित्रांनो? ओहम. काय असतं? ओहम मीटर हे असतं. कशाचं? आपल्या रजिस्टिव्हिटीचं. त्यालाच आपण स्पेसिफिक रेजिस्टन्ससुद्धा म्हणतो. या शब्दांमध्ये आपलं कन्फ्युजन होतं आणि पेपरमध्ये आपण प्रश्न चुकवतो. बघा, R रो L/A. एल म्हणजे आपली लेंथ असते आणि ए म्हणजेच आपला एरिया असतो. मग ती एरिया कोणता असतो? क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजेच काय? असा आपला कंडक्टर आहे. ओके, तर हा जो एरिया आहे त्या कंडक्टरचा हा असतो आपला क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, तर या ठिकाणी त्यांनी विचारलं आहे की लार्ज साईज कोणत्या याची असेल. बघा, जर साईज जर लार्ज असली तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल, कारण हे दोघं एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे एकमेकांच्या विरोधात आहे मित्रांनो. ओके, तर बघा मग रेजिस्टन्स सगळ्यात कमी कोणाचा आहे? हा मेगामध्ये आहे. मग हा कमी आहे का? नाही. हे उत्तर आपलं गेलं. हा किलोमध्ये हा कमी आहे का? मग नाही आहे, हा पण गेला. आणि 100 आणि 10 याच्यामध्ये मोठा आहे 100, मग हा पण गेला. मग आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. का बरं? कारण या ठिकाणी आपला रेजिस्टन्स जो आहे मित्रांनो तो कमी झाला आहे, म्हणजेच काय? इथला एरिया 100% वाढला असेल. मग त्यांनी सांगितलं आहे की बा या ठिकाणी कोणता रेजिस्टन्स हा सगळ्यात मोठा राहील, म्हणजे त्याची साईज मोठी राहील. मग नंबर 1चा रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे तो रेजिस्टन्स आपला सर्वात मोठा या ठिकाणी राहणार आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन येण्यास खूप जास्त चान्सेस आहे, कारण जो टेक्निशियन 2चा पेपर झाला होता त्या पेपरला प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले होते. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिकल काम करणं आहे. महावितरणला जे टेक्निशियनच्या आता विद्युत सहाय्यकची भरती आहे त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल काम करणं आहे. मग मीटरचे झाले, पोलचे झाले, वायरचे झाले, ट्रान्समिशन लाईनचे झाले, हे सगळे प्रश्न आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जे काम आपल्याला करणं आहे त्याच कामावरती आपल्याला प्रश्न विचारायचे 100% चान्सेस मित्रांनो आहे. मग मीटर झाले, त्यामध्ये मेजरमेंटमध्ये काही मीटर झाले, पॅनल झाले, वायरिंग झाले, हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचं आहे म्हणजे करायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. त्या पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, रुद्राक्ष 1.0 ही टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे आणि ती टेस्ट सिरीज
काय बोलतोय मी चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. 13 तारीख, आजची 13 तारीख आहे. आज ती टेस्ट सिरीज आपली मित्रांनो काय झाली, लॉन्च झाली. पण काही मित्रांनी ती टेस्ट सिरीज आपण कालच आपल्या या ठिकाणी ॲप्लिकेशनला टाकली होती. मग 1-2 मित्रांनी ती टेस्ट सिरीज कालच घेतली आणि कालच ती टेस्ट दिली. पण त्या टेस्ट सिरीजचं ॲनालिसिसचं आणि त्यामधल्या चुका दुरुस्तीचं काम राहिलं होतं. पण त्या मित्रांनी पहिले टेस्ट दिली आणि 4 ते 6 क्वेश्चन त्या ठिकाणी काय होते, ऑप्शन क्लिक करण्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे खालीवर झालं होतं. ओके, तर ते त्यांनी बघितलं आणि सगळ्या ग्रुपमध्ये त्यांनी एवढंच व्हायरल केलं की या टेस्टमध्ये काय चुका आहे. पण मित्रांनो, या टेस्ट ह्या IBPS पॅटर्ननुसार प्रॉपर डिझाईन केलेल्या आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहे ते सगळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अजिबात काहीही चुका झालेल्या नाही आहे टेस्टमध्ये. माझ्यावरती पूर्णपणे या ठिकाणी विश्वास ठेवा. कोणत्याही चुका नाही आहे, काही झालेलं नाही आहे. परिपूर्ण टेस्ट ही कशी वैशिष्ट्य काय आहे त्या टेस्टचे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि कुणावरही विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला परिपूर्ण सांगते, कुणावरही विश्वास ठेवू नका. आता त्यांनी ती टेस्ट पहिले दिली ती त्यांचा प्रॉब्लेम आहे, कारण मी अजून टेस्ट लॉन्च झाली म्हणून अजून ग्रुपवरती बोललो नाही. ग्रुपवरती बोललो नाही, पण त्या पहिले त्यांनी दिली ती त्यांची चुकी आहे. बरोबर आहे का नाही? तरीसुद्धा मी ग्रुपला या ठिकाणी सर्वांना सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे, चुका काहीही नाही. तरीसुद्धा त्या मुलाने सर्व ग्रुपवरती ही गोष्ट व्हायरल केली. ओके, पण तसं काही नाही मित्रांनो. आता या टेस्टमध्ये काय या ठिकाणी तुम्हाला वेगळं भेटणार आहे. महाराष्ट्रामधली ही अशी टेस्ट आहे की IBPS जशा पद्धतीने तुमचा सेंटरवरती पेपर घेतं त्या सेम पद्धतीने या टेस्टमध्ये पेपर घेण्यात येणार आहे मित्रांनो. आणि जे मराठीचा पॅटर्न जो होता पहिला आपला व्याकरण विचारल्या जायचं हे, तर या ठिकाणी आता व्याकरण विचारल्या जाणार नाही आहे. शाब्दिक या ठिकाणी जे आहे, म्हणी झाला, वाक्प्रचार झाला किंवा वाक्यक्रमाने लावा, चुका ओळखा, अशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी मराठीचे सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण घेतल्या गेलेले आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन एकदा मी या ठिकाणी दाखवतो की स्क्रीन कशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. तो या ठिकाणी फोटो इन्क्लूड नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी तुम्ही जे प्रॅक्टिस केली आहे कशाची, टेस्ट सिरीजची, त्या ठिकाणी तुम्हाला 2 सेक्शन बघायला भेटत होते. 4 सेक्शन बघायला भेटत होते. पहिला टेक्निकल, दुसरा रिझनिंग, तिसरा मॅथ आणि चौथा मराठी. पण आता तसं तुम्हाला बघायला भेटणार नाही, अजिबात नाही. फक्त 2 सेक्शन तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो. माझ्यावरती विश्वास ठेवा. 3 पेपर दिले, 3 पेपरमध्ये 2 सेक्शन होते. पहिला 50 मार्काचा होता आणि दुसरा 80 मार्काचा होता. यामध्ये काय होतं, रिझनिंग, मॅथ आणि मराठी हे सगळं याच्यामध्ये एकाच सेक्शनमध्ये टाकलेलं होतं. आणि ह्या पहिल्या सेक्शनमध्ये काय होतं, तुमचं टेक्निकल होतं. आणि याच बेसवरती आपण ही टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये फक्त 2 सेक्शन आपण ठेवलेले आहे. त्यानंतर दुसरा एक पॉईंट सांगतो तुम्हाला. या टेस्ट सिरीजमध्ये आपल्या IBPS पॅटर्नमध्ये मेन पेपरमध्ये IBPS काय करतं, तुम्हाला फक्त एकाच लँग्वेजमध्ये क्वेश्चन दिसतो आणि तो जर क्वेश्चन तुम्हाला कळाला नाही तर या कोपऱ्यामध्ये बटन असतं भाषा बदलायचं, त्या ठिकाणून तुम्हाला भाषा बदलावं लागते. मग असं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला करावं लागतं. प्रत्येक प्रश्नाला करावं लागतं. मग त्या ठिकाणी तुमचा टाईम जास्त जातो, पण त्या प्रॉपर ह्या कंटेंटची तुमची प्रॅक्टिस नसते, त्यामुळे तुम्हाला टाईम पुरत नाही आणि तुमचा सगळा प्रॉब्लेम होतो. ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी आपण घेऊन आलो आहे आणि त्याच पद्धतीने ही टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, जसा तुमचा पेपर होतो तशा पद्धतीच्या टेस्ट द्या, अशा कशाही टेस्ट देऊ नका, तुम्हाला सांगतो. आणि त्याच पद्धतीने आपण ह्या टेस्टवरती काम केलेलं आहे. ज्या मुलांनी तुम्हाला सांगितलं आहे की टेस्टमध्ये चुका आहे, असा आहे तसा आहे, त्याने टेस्ट लॉन्च करायच्या पहिले टेस्टचं काम राहिलं होतं, तर त्याच्या पहिलेच टेस्ट दिली, त्यामुळे त्यांना त्या चुका बघायला भेटल्या. पण आता मी स्वतः त्या ठिकाणी पूर्ण टायपिंगवाल्याकडनं टेस्ट टाईप करून घेतल्यानंतर सर्व काही त्या ठिकाणी टेस्ट बघितल्या, सर्व पाहिलं, सगळ्या काही त्या ठिकाणी टायपिंगमध्ये ज्या चुका होत्या, एरर होते, ते सगळं काही दुरुस्त झालेलं आहे. त्यामुळे आता कोणताही या ठिकाणी तुम्हाला चुका त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही. यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट भेटणार आहे. 5 ह्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे. प्रॉपर IBPSच्या पेपरसारख्याच डिझाईन आहे. जे पेपरचं प्रश्न येतात पेपरला ते कोणत्या लेवलचे येतात, त्याच लेवलचे. कारण मी स्वतः IBPSचे 3 पेपर दिले, भापट पसारा सांगत नाही, 3 पेपर दिलं आणि त्या 3 पेपरला जवळ पकडूनच या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहे मित्रांनो. तर या ठिकाणी कोणताही टाईम न घालवता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न काय सांगतोय बघा, प्रतिकार म्हणजे काय, रेजिस्टन्स आपल्याला दिलाय काय, आर. काय दिलाय आपल्याला, रेजिस्टन्स आर दिलाय बघा. आणि या ठिकाणी रेजिस्टन्स आर दिल्यानंतर त्यांनी सांगितलंय की लांबी, सर्वात पहिली मी फॉर्म्युला लिहून घेतोय, ρ L/r
ये. ओके, तर त्यांनी काय केलं, लांबी आणि क्रॉस सेक्शन एरिया दोन्ही दुप्पट केले. म्हणजे यालाही दुप्पट केलं आणि यालाही दुप्पट केलं, म्हणजे दोघंही वाढवले. कधीही लक्षात ठेवा, लेंथ आणि एरिया जर दोघंही सोबत सारख्या किमतीने वाढत असेल तर त्या दोन्ही किमती कॅन्सल होतात आणि रेजिस्टन्स जो आहे तोच राहतो, त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. मग आपल्याला त्यांनी रेजिस्टन्स आर दिला होता, काय आर, तर तो आरच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार नाही आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपलं आर जे होतं तेच राहणार आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नात काय सांगितलं आहे बघा. 100 वॅट 200 वोल्ट दिव्याचा प्रतिकार म्हणजेच रेजिस्टन्स काढायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला पॉवरचे काही फॉर्म्युले माहीत पाहिजे. कशाचे, पॉवरचे. तर P असतो मित्रांनो V²R, त्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला असतो I²R. ओके, त्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला असतो V×I. अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स पॉवरचे आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये आपल्याला व्होल्टेज आणि पॉवर हे दोघं कोणत्या या ठिकाणी याच्यामध्ये दिसतात, काय कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतात, आणि रेजिस्टन्ससुद्धा त्याच्यासोबत कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतो ती फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी वापरावं लागते. मग तिन्ही पॅरामीटर आपल्याला या फॉर्म्युल्यात दिसतात, यामध्ये दिसत नाही. मग हे आपण वापरायचे का नाही. चला बघा, या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहून घेतो. P=V²R. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर व्होल्टेजची किंमत याचा वर्ग आहे. मग त्याचा वर्ग करायचा का, वर्ग नाही करायचा, त्याला दोनदा लिहून घ्यायचं. कारण काय होतं, आपल्याला ती गोष्ट सोपं जाते. आता आपल्याला रेजिस्टन्स काढायचा, रेजिस्टन्स तिकडं जातो, पॉवर इकडे येते. मग ते कशा पद्धतीने होतं बघा, आर इथं आला, पॉवर इथं आली. पॉवर, मग पॉवरची किंमत आपली किती आहे, 100 ती आपण लिहून घेतली. आता हे 2 शून्य जर कट केले तर हे वरचे 2 शून्य कट होते आणि 200ला 2ने जर गुणलं तर 200 दोन्ही आपलं 400 उत्तर त्या ठिकाणी येतं. मग 400 त्याचं युनिट असणारे ओहम. मग 400 ओहम आपल्याला कुठं दिसतं, तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला या प्रश्नाचं बरोबर उत्तर त्या ठिकाणी दिसतं बघा. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतो, द युनिट ऑफ कंडक्टर्स. या सेशनमध्ये जास्तीत जास्त युनिट कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्याच्या आजूबाजूचा डाटा सुद्धा मी या ठिकाणी कव्हर करतो आहे. बघा, कंडक्टन्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वात पहिले सांगतो. कंडक्टन्स हा जी या अक्षराने आपण दर्शवतो. जर कंडक्टन्सचा रेसिप्रोकल जर विचारला तर तो असतो रेजिस्टन्स. काय असतो, रेजिस्टन्स, ज्याचं की युनिट काय ओहम आहे आणि त्याला आपण आर या काय अक्षराने दर्शवतो. आता कंडक्टन्सला जीने दर्शवतो आणि जे युनिट जे असतं रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे रेजिस्टन्सचा तो उलटा आहे. मग रेजिस्टन्सचं जर युनिट ओहम असलं तर त्याचं काय करायचं, इथे उलटं करायचं, म्हणजे याचं युनिट असतं मग मो. काय म्हणतो आपण त्याला, मो. अशा पद्धतीने आपण कोरिलेट करायचं, एकावरती दुसरं कोरिलेट करून काय केलं आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं बघा. म्हणून कंडक्टन्सचं युनिट काय, मग मो आहे आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो, जी या अक्षराने डिनोट करतो. मग मो कुठे दिसते आपल्याला बघा, ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला त्याचं बरोबर उत्तर त्या ठिकाणी दिसतंय. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय, ऑल गुड कंडक्टर हॅव हाय. आता जर गुड कंडक्टर आहे तर त्याचा जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो हाय असणार आहे, त्याचा जो रेजिस्टन्स असणार आहे मित्रांनो तो कमी असणार आहे आणि त्याचा जो कंडक्टन्स असणार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी हाय बघायला भेटणार आहे. मग आपल्याला यापैकी कोणतं या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन दिसतंय ते आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. आता गुड कंडक्टन्स हॅव हाय बघायचं आहे आपल्याला. मग आपलं रेजिस्टन्स उत्तर येणार आहे का, नाही आहे. काय रेजिस्टन्स उत्तर येणार नाही आहे. मग आपलं एक तर कंडक्टर असेल किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याचा काय पाहिजे, जास्त असेल, ते आपलं उत्तर असणार आहे. मग रेजिस्टन्स आपलं उत्तर आहे का, नाही आहे. पॉवरचा काय संबंध आहे का इथं, अजिबात नाही. इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी असणार आहे का आपल्या या ठिकाणी, अजिबात नाही. हे तर तिन्ही पण आपले गेले. आता हे कंडक्टन्स मी जो बोललो होतो तेच आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, व्हेन चेक विथ ॲन ओहम मीटर अँड ओपन सर्किट. जर ते ओपन सर्किट असेल, एक रेजिस्टन्स आहे बघा, तुम्हाला मराठीमध्ये पूर्णपणे समजून सांगतो. हा एक रेजिस्टन्स आहे, हा काय झाला, अशा पद्धतीने या ठिकाणी ब्रेक झाला, म्हणजेच तो ओपन झाला आणि आता तो आपण ओपन झालेला रेजिस्टन्स ओहम मीटरने मोजतोय तर त्या ठिकाणी ओहम मीटर काय रीडिंग दाखवेल. अशा पद्धतीचा प्रॅक्टिकल नॉलेजवरती हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर कधीही लक्षात ठेवा, ओपन सर्किटचा रेजिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. काय असतो, इन्फायनाईट, म्हणजे खूप जास्त असतो. कारण त्या ठिकाणी कोणतंही कनेक्शन केलेलं नसतं, ते डायरेक्ट ओपन असतं. म्हणून त्या ठिकाणचा रेजिस्टन्स हा खूप जास्त, म्हणजे एकदम इन्फायनाईट, आपण सांगू शकत नाही एवढा जास्त रेजिस्टन्स त्या ठिकाणचा असतो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी या ठिकाणी तुम्हाला दिसेल, इन्फायनाईट. ओके,
तेच जर शॉर्ट सर्किट झालं मित्रांनो, तिथला रेझिस्टन्स कमी होतो. काय होतो? कमी होतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, या ठिकाणी लाईट डिपेंडंट रेझिस्टन्स म्हणजे LDR जो की लाईटवरती डिपेंड असतो त्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आहे. जेव्हा प्रकाशाची तीव्रता वाढते, काय होते? प्रकाशाची तीव्रता वाढते तेव्हा लाईट डिपेंडंट रेझिस्टन्सच्या प्रतिकाराचे काय होईल? बघा कधी लक्षात ठेवा, जर करंट वाढला म्हणजे तिथला रेझिस्टन्स कमी होतो. काय? जर करंट वाढला तर तिथला रेझिस्टन्स कमी होतो, कारण हे दोघं एकमेकांच्या रेसिप्रोकल असतात. तसेच लाईटचं सुद्धा आहे. जर लाईट जर तुमचा वाढत असेल तर लाईटला जो अपोज करणारा आहे लाईटचा रेझिस्टन्स, आपण त्याला LR ने डिनोट करू, तो लाईटचा रेझिस्टन्स जो असतो तो मित्रांनो कधी कमी होत असतो. जर तो कमी होईल, लाईटचा रेझिस्टन्स जर कमी होईल तेव्हाच त्या ठिकाणचा लाईट वाढत असतो मित्रांनो, कधी लक्षात ठेवा. आणि प्रश्न तोच विचारला आहे की तीव्रता वाढली, काय झाली? तीव्रता वाढली म्हणूनच तिथला रेझिस्टन्स काय झाला? कमी झाला. मग अशा पद्धतीचं डिक्रीज ऑप्शन तुम्हाला ऑप्शन नंबर C मध्ये या ठिकाणी बघायला भेटतंय. तर चला हा प्रश्न पूर्ण झाला आहे आपला. आता आपण बघूया याच्या पुढचा प्रश्न. ओके, बघा पुढचा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी परिपूर्ण वाचून घ्यायचा आहे. 5 तासासाठी 500 वॅट बल्बद्वारे वापरल्या जाणाऱ्या युनिटमधील विद्युत ऊर्जेची गणना करा. बघा आता हे काम आपलं आहे. विद्युत सहाय्यक वगैरे म्हणजे यांना रीडिंग वगैरे घ्यावं लागतं. मग त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने ते युनिट कन्व्हर्जन त्या ठिकाणी आलं पाहिजे. ओके, तर कधी लक्षात ठेवा, आता या ठिकाणी तास दिलेले, तास किती तास दिले? 5 तास. आणि या ठिकाणी प्रत्येकी तासाला 500 युनिट पडतात, म्हणून त्या ठिकाणी त्या 500 वॅट, काय 500 वॅट एवढं काय येतं आपल्याला बिल येतं प्रत्येक 5 तासाला. किती? प्रत्येक तासाला, 5 तासाला नाही, प्रत्येक तासाला 500 वॅट. तर 5 तासाला किती? काय? प्रत्येक तासाला 500 वॅट, प्रत्येक तासाला 500 वॅट, प्रत्येक तासाला 500 वॅट. तर या ठिकाणी किती तास दिले? 5 तास. तर त्या 5 तासाला किती? मग याचा तिरपा गुणाकार होईल, मग 5 गुणिले या ठिकाणी 500 होईल. फक्त अशा पद्धतीने येते. ओके, बघा मग याचा गुणाकार करायचा आणि याला आपल्याला किलो व्हॉटमध्ये, काय किलो व्हॉट हवरमध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्यामुळे आपल्याला त्याला 1000ने गुणावं लागतं. काय करावं लागतं? भागावं लागतं. कितीने? 1000ने. आपण मग त्याला 1000ने भागून घेऊ. सर्वात पहिले आपण हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट करून घेऊ. ओके, आता ह्या वरच्या 5ने खालच्या 10ला जर भाग दिला आपण, तर 5 दुनी 10 हे आपलं उत्तर येतं. 502 आपलं उत्तर आल्यानंतर खालच्या 2ने आपल्याला काय करावं लागतं? वरच्या 5ला भाग द्यावा लागतो. मग बे दुनी 4, राहिला 1 पॉईंट दिला, इथं घेतला 0, परत बे पंचे 10 म्हणजे आपलं 2.5 हे परफेक्ट उत्तर या ठिकाणी येतं. आपण 1000ने का भागलं? कारण किलो वॉट, काय किलो वॉट हवर मध्ये आपण काय केलं? त्याला कन्वर्ट केलं. कारण आपला जो एनर्जी मीटरचा युनिट असतो तो किलो वॉट हवरमध्ये त्या ठिकाणी असतो. ओके, मग तुम्हाला 2.5 कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी परिपूर्ण दिसतंय बघा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया काय सांगतोय. पदार्थाची विशिष्ट प्रतिकार शक्ती यावर अवलंबून असते. बघा जी स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे तुमची रेझिस्टिव्हिटी असते मित्रांनो, ही रेझिस्टिव्हिटी जी की आपण आरच्या फॉर्म्युल्यात बघतो. कोणती? हीच ती रेझिस्टिव्हिटी जी की आपण ही रो या अक्षराने दर्शवतो. ही कशावर? आपण फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युल्यात बघतो, आपल्याला असं वाटतं की ती लेंथवर पण डिपेंड आहे. काय? आपल्याला असं वाटतं की ती लेंथवर पण डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की ती एरियावरती पण डिपेंड आहे. मित्रांनो थोडा माईक माझ्या हातातून खाली पडला होता, त्यामुळे आवाज तुम्हाला आला नसेल 1-2 मिनटे, मला तरी असं वाटतं. पण जाऊ द्या, आता आवाज क्लिअर झाला असेल मला अशी आशा आहे, कारण माईक आता माझ्या जवळ आहे या ठिकाणी. ओके, तर कधीही लक्षात ठेवा तुमची रेझिस्टिव्हिटी लेंथ आणि एरिया या दोन्ही गोष्टीवरती डिपेंड नसते. ती असते तुमचं टेम्परेचर आणि मटेरियल या 2 गोष्टीवरती जास्तीत जास्त ती काय असते? डिपेंड असते. मग टेम्परेचर आणि मटेरियल कुठे दिसतं? नंबर 1 लेंथ गेला, नंबर 2 क्रॉस सेक्शनल गेला, त्यानंतर इट काइंड ऑफ मटेरियल आणि दुसरा काय? ऑल ऑफ दी अबो. ऑल ऑफ दी अबो तुमचं उत्तर नसणार आहे. ऑप्शन C तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. कारण मी काय सांगितलं आहे की जी रेझिस्टिव्हिटी असती ती मटेरियलवरती, कशावरती? मटेरियलवरती आणि टेम्परेचरवरती या गोष्टीवरती डिपेंड असते. टेम्परेचर तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही, पण मटेरियल
हा ऑप्शन खूप वेळेस पेपरला आलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतो, व्होल्टमीटरसाठी खालीलपैकी कोणता वापर योग्य आहे. कशासाठी, व्होल्टमीटरसाठी प्रश्न विचारला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन अप्रोप्रिएट यूज फॉर व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा यूज विचारला आहे, खालीलपैकी कोणता व्होल्टमीटरचा यूज आहे. बघा आपण एका एका ऑप्शनला या ठिकाणी काय करत जाऊ, कट करत जाऊया. नंबर 1ला काय सांगतं, टू मेजर डिफरन्स ऑफ पोटेन्शियल. पहिलंच आपला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर कशा पद्धतीने ते पण सांगतो. सर्वात पहिले खालचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. टू मेजर करंट मेजर करण्यासाठी आपण काय करतो, ॲमीटरचा वापर करतो. ओके, ते आपलं या ठिकाणी उत्तर येणार नाही. नंतर काय, डिटरमाइन टोटल रेजिस्टन्स, ओहम मीटर वापरतो. त्यानंतर मेगर वापरतो, हे बाकीचे युनिट. त्यानंतर मल्टीमीटरसुद्धा वापरतो, हे इथं चालणार नाही. टू डिटरमाइन पॉवर आउटपुट, पॉवर आपण वॅटमीटरने मोजतो, हे येणार नाही. आपण काय करतो, व्होल्टेज मोजण्यासाठी आपण काय करतो, व्होल्टमीटर वापरतो. आणि व्होल्टेजलाच आपण काय म्हणतो, पोटॅन्शियल त्या ठिकाणी म्हणत असतो, जे की प्रेशर असतं एका प्रकारचं. ते आपल्या करंट फ्लोला मदत करतं. जर व्होल्टेजच नसलं तर कंडक्टरमधून तुमचा कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही आहे. कारण मित्रांनो, या करंटला फ्लो होण्यासाठी हा व्होल्टेज लागतच असतो. व्होल्टेज म्हणजे एक प्रेशर आहे, आणि त्या प्रेशरने काय होतं, आपला करंट हा पुढे ढकलल्या जातो. काय होतं, पुढे ढकलल्या जातो. जशी की तुमची पाईपलाईन असते, पाईपलाईनमध्ये पाणी असलं तरी त्याला लोटण्यासाठी मोटर लागते. पाणी खालून ओढून वरती लोटण्यासाठी मोटर लागते. ती जशी मोटर आहे, ती जशी प्रेशर क्रिएट करते पाण्यावरती, तशाच पद्धतीने तुमच्या कंडक्टरमध्ये तुमच्या करंटवरती प्रेशर निर्माण करण्याचं काम जे काही कोणी करत असेल, तो असतो तुमचा व्होल्टेज. तो पोटॅन्शियल म्हणून सुद्धा ओळखला जातो, प्रेशर म्हणून सुद्धा ओळखल्या जातो. ओके, मग हे प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. याचं उत्तर ऑप्शन नंबर ए हे तुमचं बरोबर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय सांगतो, विच इलेक्ट्रिकल क्वांटिटी अफेक्ट द हीट जनरेटेड इन द कंडक्टर. बघा तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो, निर्माण होणाऱ्या उष्णतेचा कोणत्या विद्युत प्रमाणावर परिणाम होतो. बघा, हीट जेव्हा आली तेव्हा तुम्हाला I²R हा फॉर्म्युला परिपूर्ण आठवला पाहिजे. काय, I²R हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. आता प्रश्न काय म्हणतोय, निर्माण होणाऱ्या उष्णतेचा कोणत्या विद्युत प्रमाणावर परिणाम होतो. मग व्होल्टेजवर होतो का, त्यातून विद्युत प्रवाह गेला त्यावरती होतो का, काय प्रतिकाराचा चौरस यावरती होतो का प्रवाहाचा वर्ग यावरती होतो. कधी लक्षात ठेवा, करंटचा वर्ग किंवा रेजिस्टन्स यामध्ये हे ज्या दोन पॅरामीटर दिले, या दोन पॅरामीटरवरतीच त्या ठिकाणी परिणाम होतो. मग या दोन पॅरामीटरपैकी आपल्याला आपल्या ऑप्शनमध्ये एक पॅरामीटर भेटतं, ते म्हणजे काय, करंटचा वर्ग, स्क्वेअर ऑफ दी करंट. काय, स्क्वेअर ऑफ दी करंट, हे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन भेटते. मग हे आपलं ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. हा प्रश्न आला की लगेच हा फॉर्म्युला तुम्ही डोळ्यासमोर आणायचा आहे आणि या ठिकाणी प्रश्नाचं बरोबर उत्तर मारायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय सांगतो, बघा कोणता कायदा सांगतो की बंद इलेक्ट्रिक सर्किट आहे. अशा पद्धतीने एक काय, बंद इलेक्ट्रिक सर्किट आहे. ओके, समजा इथून करंट फ्लो होतोय, अशा पद्धतीचे बंद इलेक्ट्रिक सर्किट आहे. बंद इलेक्ट्रिक सर्किट आलं की तुम्हाला या ठिकाणी टेक्निकसुद्धा सांगतोय. त्या सर्वात पहिले मी प्रश्न वाचून घेतो. बंद इलेक्ट्रिक सर्किटमध्ये लागू व्होल्टेज थेंबाच्या बेरजे इतका असते. बघा या ठिकाणी तुम्हाला किर्चॉफ्स लॉ, मग तो करंट लॉ, व्होल्टेज लॉ कशा पद्धतीने येते तुम्हाला सांगतो. कधी व्होल्टेज आला मित्रांनो, काय व्होल्टेज, तर किर्चॉफचा दुसरा नियम या ठिकाणी तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि कधी करंट आला तर किर्चॉफचा पहिला लॉ तुमच्या लक्षात आला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, इक्विव्हॅलंट सम म्हणजेच बेरीज कशाची, व्होल्टेज ड्रॉपची. मग या ठिकाणी या सर्किटमध्ये जेवढे पॅरामीटर आहे त्या सर्व पॅरामीटरमध्ये या ठिकाणी जी खर्च होणारं व्होल्टेज आहे त्या सर्व व्होल्टेजची बेरीजचा या ठिकाणी काय होतं मित्रांनो, ती बेरीज जे असते तो जो ड्रॉप असतो तर इक्वल टोटल व्होल्टेज एवढा असतो. मग या ठिकाणी टोटल तुमचं व्होल्टेज आहे 20 आणि पूर्ण ड्रॉप जो असणार आहे तुमचा तो 20 असणार आहे. अशा पद्धतीने हे सांगते बरोबर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्होल्टेज थेंबाच्या बेरजे इतके असते, या ठिकाणी तुम्हाला दिसेल सुद्धा. तर या ठिकाणी मग व्होल्टेज आलं तुम्हाला काय मारायचं आहे, किर्चॉफचा दुसरा नियम मारायचा आहे. काय, दुसरा नियम त्या ठिकाणी मारायचा आहे. आणि जर पहिला या ठिकाणी करंट आला तर पहिला नियम तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मारायचं आहे. मग या ठिकाणी पहिलं उत्तर आपलं हे या ठिकाणी बरोबर असणार आहे, किर्चॉफ सेकंड लॉ. ओके, तर चला अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघूया. विच टाईप ऑफ मीटर इज यूज टू टेस्ट द
पोलॅरिटी ऑफ बॅटरी, बॅटरीची पोलॅरिटी चेक करायची आहे, त्यासाठी खालीलपैकी कोणतं मीटर तुम्ही वापराल. सर्वात पहिले पोलॅरिटी चेक करायची आहे म्हणजे DC आली तिथं काय DC सप्लाय, बॅटरी म्हणजे काय तिथं आला DC सप्लाय. आणि दुसरं त्या ठिकाणी तुम्ही पोलॅरिटी चेक करताय म्हणजेच त्या ठिकाणी व्होल्टेजसुद्धा आलं आहे बघा. काय आलं? व्होल्टेजसुद्धा आलं. मग या गोष्टींना लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, मीटर या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपलं जे बरोबर परिपूर्ण जे ऑप्शन निमी पॅटर्ननुसार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, ते हे ऑप्शन नंबर D म्हणजेच काय मूव्हिंग कॉईल व्होल्टीमीटर. कोणतं? मूव्हिंग कॉईल व्होल्टीमीटर, याला MC व्होल्टीमीटरसुद्धा या ठिकाणी म्हटल्या जातं. ओके, तर हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. त्यानंतर या ठिकाणी बघा आपले प्रश्न संपलेले आहे बघा. 20 ते 21 प्रश्न आपण या सेशनमध्ये घेतलेले आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला जर आवडला असेल सेशन आणि असेच सेशन तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन जर असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला काही जात नाही, कारण तुमच्या पेपरच्या दिवशीपर्यंत ही सिरीज चालणार आहे. काय? पेपरपर्यंत ही सिरीज चालणार आहे किंवा मग पेपरच्या पहिले 8 दिवसपर्यंत ही सिरीज चालेल बघा. आणि ही सिरीज अशाच पद्धतीने चालू जर ठेवायची असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो परत एकदा सांगतो, जी आपली टेस्ट सिरीज आहे त्याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तशा पद्धतीच्या तुम्हाला कुठेही टेस्ट भेटत असेल, सेम त्या पद्धतीने 2 सेक्शनवाले, काय ज्या टेस्टमध्ये फक्त 2 सेक्शन अवेलेबल असेल अशा पद्धतीची टेस्ट कुठे भेटत असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी लँग्वेज चॉईस करायचं ऑप्शन जर भेटत असेल तर तशा पद्धतीचे टेस्ट घ्या. मी म्हणत नाही माझीच टेस्ट घ्या, कुठे घ्या, पण तोच पॅटर्न त्या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. दुसरा पॅटर्न नको आहे, कारण तिथे टाईम मॅनेजमेंट होत नाही. तुम्हाला वाटते मला टाईम पुरतो आहे, पण मेन पेपरमध्ये टाईम पुरत नाही आहे. ह्यात माझ्या भावाची, तुमचा भाऊ समजून माझे शब्द लक्षात ठेवा. आणि जी काही चुकीची गोष्ट ग्रुपवरती या ठिकाणी मुलांनी सेंड केली की टेस्ट सिरीजमध्ये चुका आहे, अजिबात एकही चूक आता टेस्ट सिरीजमध्ये नाही आहे. मी सर्व काही टेस्ट या ठिकाणी बघितलेल्या आहे, सर्व काही चुका 1-2 होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहे. ओके, तर मित्रांनो आपण हा सेशन या ठिकाणी स्टॉप करतो आहे. हा आपला दुसरा सेशन होता, या पहिले एक झाला, हा दुसरा होता, आता तिसरा आपण लगेच या ठिकाणी अपलोड करतो आहे. ओके, तर मित्रांनो या सेशनला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.